क्लासेस मुले. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता चौथी शाळेच्या पुस्तकातील अ टीम ऑफ वर्कर्स हा लेसन मराठीमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि याबरोबर वाचायला सुद्धा नक्कीच शिका. चला विद्यार्थ्यांनो, अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय. अ टीम ऑफ वर्कर्स, लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. आता हा जो लेसन आहे विद्यार्थ्यांनो, तो आपल्या पूर्ण बॉडीवर डिपेंड आहे. ऑल बॉडी पार्ट स्टँड टुगेदर होल्डिंग हँड्स. बघा, ऑल सगळेजण काय म्हणतात, वर्क वर्क वर्क. इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग, वी आर ऑलवेज ॲट वर्क. ड्युरिंग द डे अँड इवन ॲट नाईट, वी आर ऑलवेज ॲट वर्क. काम 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 आणि सकाळ संध्याकाळ सायंकाळ प्रत्येक वेळेला काम. आम्ही नेहमीच सगळेजण काय करतोय, काम करतोय. प्रत्येक दिवशी नेहमीच दिवस रात्र सगळेजण प्रत्येक वेळेला काय करतोय, काम करतोय. आता प्रत्येक जण आपल्याला त्यांचं काम सांगतात. आपण बघा, माउथ, हँड आपल्याला चित्रात दिसत आहेत सगळे. फूट म्हणजे हे जे आहेत ते आपले अवयव आहेत. आता माउथ काय म्हणते बघा, माउथ सेड हँड्स कम फॉरवर्ड अँड टेल अस व्हॉट यू डू. माउथ विचारतंय हाताला, काय विचारतंय की हँड्स कम फॉरवर्ड, तुम्ही दिवसभर काय करता. अँड टेल अस, काय करता तुम्ही. व्हॉट यू डू, काय करता तुम्ही. असं माउथ हँडला विचारते. हँड्स सांगतात बघा काय म्हणतात ते. वी लिफ्ट, वी होल्ड, वी कॅरी, वी गिव्ह अँड वी टेक. वी पुल, वी पुश, वी पुट. 100 things we make. We two are a clever pair. There's nothing that we can't do. काय म्हणतात दोन हात की आम्ही उचलतो, धरतो, काळजीपूर्वक वापरतो, देतो, घेतो, ढकलतो. आम्ही दिवसातून 100 कामं करतो आणि आमची जोडी कशी आहे, क्लेवर आहे, म्हणजे हुशार जोडी आहे. आमच्या दोघांची जोडी हुशार आहे, असं ते दोघं जण माऊथला सांगतात. आता माऊथ पुढे कोणाला विचारतो बघा, फिट कम फॉरवर्ड अँड टेल अस व्हॉट यू डू. पायांना विचारतो माऊथ, तुम्ही काय करता. आता पाय आपले वर्क, आपण काय करतो हे सांगणार आहेत. वी वॉक, वी रन, वी टॅप, वी डान्स, वी स्किप अँड जम्प अँड होप. वी स्टेप फॉरवर्ड, वी टर्न अबाउट अँड जस्ट इन टाईम वी स्टॉप. काय म्हणतात, आम्ही चालतो, पळतो, धावतो, नाचतो, उड्या मारतो टुनटून, मागे पुढे चालतो या आणि गोल आकारसुद्धा फिरतो. या सगळ्या गोष्टी आम्ही दोघंजणं जोडीने करतो, असं पाय सांगत आहेत. माउथ सेड आईज, इयर्स, नोज, व्हॉट अबाउट यू. आता माउथने कान, नाक आणि डोळे यांना विचारलेलं आहे की तुमचं काम काय आहे. सेड वी ओपन, वी क्लोज, वी रीड, वी ब्लिंक, वी सी थिंग्स फार अँड नियर. काय म्हणतात डोळे की आम्ही उघडतो, बंद होतो, वाचतो, झोपतो, आम्ही जवळचं आणि लांबचं बघण्याचं काम करतो, असं आईज बोलतात. इयर्स अँड बी इट लाऊड, बी इट सॉफ्ट, एव्हरी साऊंड वी हेअर. आणि मी छोटा मोठा सगळा आवाज ऐकण्याचं काम करतो. नोज काय म्हणतो बघा, आय ब्रेथ डे अँड नाईट अँड I can never rest. I have to smell every smell, good or bad or best. And what about you, mouth? काय म्हणतो नोज की अरे मी तर श्वास करतो, दिवस रात्र काहीच म्हणत नाही ना, मी कधीच आराम करत नाही. मी माझं चांगलं असो, काही असो, कसलाही वास असो, चांगला असो, वाईट असो किंवा आणखीनच जास्त चांगला असो, मी हे सगळंच ॲक्सेप्ट करतो, घेतो. पण तू काय करतोस, असं त्याने तोंडाला विचारलेलं आहे. माउथ, ओ यू नो, आय ओपन अँड शट अँड स्माईल. ती म्हणतो अरे माहीत नाही का तुला मी काय करतो. मी बंद होतो, शांत उघडतो आणि हसतो सुद्धा. आय स्पीक, आय ईट, आय ड्रिंक. मी खातो, पितो आणि बोलतो सुद्धा. आय सिप, आय स्लर्प, आय च्यू अँड बाईट. बट डू आय गेट एनी ऑफ the food? No, it all goes to this lazy belly. It is right. The belly doesn't do any work. आता ह्या सगळ्यांनी आपले आपले कामं सांगितलेत आणि आता माहिती का त्यांनी कोणावर, चला आपण सगळेजण आता बेलीकडे जाऊया, म्हणजे पोटाकडे जाऊया. पोट काय करतंय, नुसतं आराम असतंय, निव्वळ आळशी आहे ते काहीच काम करत नाही, दिवसभर बसलेलं असतं. असं जण सगळेजण सगळेजण काय म्हणतात बघा, दॅट्स राईट, द बेली डझंट डू एनी वर्क. सगळेजण मिळून म्हणतात हो बरोबर आहे, पोट काहीच काम करत नाही. मग आता ते सगळेजण बेलीकडे आलेले आहेत बघा.
बेलीचं चित्र पण किती भयंकर असं घाबरलेलं दाखवलेलं आहे ना. बेली काय म्हणते बघा, दॅट्स नॉट राईट, दॅट्स रॉंग, आय लॉट ऑफ वर्क. बेली म्हणते अरे हे चुकीचं आहे, मी भरपूर काम करतो, बट इट गोज ऑन इनसाइड मी, पण ते माझ्या आतमध्ये चालू असतं. यू कांट सी इट बट आय डू वर्क. तुम्हाला ते दिसत नाही पण मी काम करतो, असं बेली सांगत आहे. आय सेड, बघा डोळे काय म्हणतात. वाय कांट वी सी इट, इट्स बिकॉज यू डोंट डू एनी वर्क. काय बोलतोयस तू, काय आम्हाला दिसत नाही? नाही, तू काहीच काम करत नाहीस. हँड्स, द ओनली वर्क यू डू इट इज टू ग्रॅब ऑल गुड फूड. तुझं काहीच काम नाही आहे, तू फक्त काय करतो, गप्पा मात्र सगळं चांगलं जेवण खातोस. फिट म्हणतात, यू डोंट मूव्ह अ स्टेप, वाय शुड वी वर्क टू गिव्ह यू फूड. तू काय करतो, तुझं काहीच काम नाही आहे, स्टेप काय तुझ्या, फक्त उठलं की खायचं, घ्यायचं आणि पोटामध्ये ठेवायचं. ऑल, सगळेजण मिळून काय म्हणतात, वी वॉन्ट वर्क फॉर यू, वी वॉन्ट गेट एनी फूड नाव. आता तू काहीच काम करत नाही, आता आम्ही तुला इथून जेवण देणार नाही. बघा पुढे काय म्हणते, बेली काय म्हणते, डोंट डू दॅट, आय वर्क फॉर ऑल ऑफ अस, वी विल ऑल सफर इफ यू डोंट गिव्ह मी फूड. अरे असं करू नका, माझं रात्रीचं जेवण थांबवू नका, असं बेली बोलत आहे. डोंट दॅट, असं करू नका, माझं काम चालूच असणार आहे. ऑल म्हणतात, डोंट ट्राय टू डिवाइस, नथिंग टू विल रिसीव्ह. काहीच नको बोलू तू, आम्ही तुला काहीच देणार नाही. 3 hours later, 3 तासानंतर बेली बघा आता, प्लीज गेट मी सम फूड, आय एम रेडी टू स्टार्ट माय वर्क. बेली म्हणतोय अरे द्या मला माझं जेवण द्या, मी माझ्या कामासाठी तयार आहे. अदर्स, सगळेजण काय म्हणतात बघा दुसरे, नो मेन्स वन, वी आर ऑल गोईंग टू रिलॅक्स जस्ट लाईक यू. आता काहीच नाही याला द्यायचं, आपण सगळेजण आता शांत बसूयात. बेली, प्लीज लिसन टू मी, यू मस्ट गिव्ह मी फूड, आय डायजेस्ट इट फॉर ऑल ऑफ अस. अरे द्या रे मला जेवण, प्लीज माझं ऐका, माझ्यामुळं मी माझं काम चालू ठेवलं तर तो आपल्या सगळ्यांनाच खूप छान त्याचा फायदा होणार आहे. अदर्स म्हणतात, सॉरी, डोंट ट्राय टू डिवाइस, नथिंग यू विल रिसीव्ह. अरे नाही रे, आम्ही तुला ते देणार नाही आहेत, असं म्हणून ते काय करतात, त्याला सांगतात. बघा पुढे काय होतं, 2 days later, 2 दिवस बेलीला अजिबात दिलेलं नाही आहे काहीच. बेली म्हणते, हाऊ आर यू माय फ्रेंड्स. आता पोट विचारतंय, कशा आहेत रे माझ्या मित्रांनो. माउथ, ओ आय फील सो ड्राय. तोंड काय म्हणतंय, अरे मला खूप कोरडं वाटायला लागलंय. हँड्स अँड फीट, वी फील सो वीक. हात आणि पाय म्हणतात, आम्हाला खूप अशक्त असं जाणवायला लागले. आईज म्हणतात बघा, वी कांट सी प्रॉपरली, आम्हाला ना बघावंच वाटत नाही आहे. इयर्स अँड नोज, वी फील सो टायर्ड. आणि नाक आणि कानसुद्धा म्हणतात की नाही रे, आम्हाला खूप थकल्यासारखं वाटतं आता. ऑल, सगळेजण मी म्हणतात, व्हॉट्स द मॅटर, व्हॉट्स रॉंग विथ ऑल ऑफ अस. सगळेजण म्हणतात अरे काय प्रकार घडलाय हा, काय झालं आपल्यासोबत. बघा एंटर ब्रेन, तिथं लगेच एंट्री झालेली आहे ब्रेनची, म्हणजे मेंदूची. यू सिली फॉलोज, तुम्ही मूर्ख आहेत का सगळे. नाव यू हॅव नो एनर्जी, वॉट गिव्ह यू एनर्जी, फूड, हू वर्क्स अँड ऑन फूड टू गिव्ह यू एनर्जी, थिंक. अरे मूर्ख आहेत का तुम्ही सगळे, तुमच्यामध्ये ताकद नाही आहे आता. कसं नाही आहे तुमच्यामध्ये ताकद, काय ताकदच नाही राहिलेली तुमच्यामध्ये, आणि हे कशामुळे झाले. ऑल, कुड इट बी इट इज द बेली. आता हे कुठून आणायचं आहे, फक्त आणि फक्त बेलीकडून. ब्रेन म्हणतो, येस ऑफकोर्स, बेली डायजेस्ट फूड अँड सेंड्स एनर्जी टू ऑल ऑफ यू, डू यू अंडरस्टँड इट नाव. आता ब्रेनने सगळ्यांना समजून सांगितलेलं आहे की अरे बेली म्हणजे पोट जे आहे ना, ते तुम्हाला एनर्जी म्हणजे ताकद पुरवतं. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली का आता. सगळेजण म्हणतात, ऑल सेड येस, नाव वी नो, हो आता आम्हाला हे कळलंय. दिस बेली डज अ लॉट ऑफ वर्क, दो ही डज नॉट शो इट ऑफ, ही डज इम्पॉर्टंट वर्क. अरे नाही, बेली खूप महत्त्वाचं काम करते आणि हे आपल्याला आता कळायला पाहिजे. इथून पुढे आपण बेलीशी असं वाईट प्रकारे वागायला नाही पाहिजे. ऑल होल्ड्स हँड्स अँड सिंग टुगेदर, वर्क इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग, वी आर ऑलवेज वर्क. अशा पद्धतीने आता सगळेजण वर्क अशी पोयम म्हणतात आणि ठरवतात इथून पुढं बेलीला अजिबात त्रास द्यायचा नाही. चला तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात एका नवीन अशाच सोप्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.